एखाद्याला मोक्ष मिळू दे, त्याला मोक्ष मिळेल. जा, मोक्ष तुझ्या आज्ञेचं पालन करेल. आणि चारी मुक्त्या अंधन्या दासी, ये रिद्धी सिद्धी सहजची येते. तुझ तो नाही त्याची प्रीती, परी उपयोगी पडती जनांच्या. तुला सगळ्या रिद्धी सिद्धी देतो, तू जा ना. मला माहिती आहे रिद्धी सिद्धीचा भुकेला वारकरी नाही, वारकऱ्याच्या दारात रिद्धी सिद्धी काम करतात. ते तुझ्या कामाच्या नाही, पण कधी उपयोगी आल्या तर लोकांच्या उपयोगाला येते. कारण लोक सध्या चमत्काराला बोलतात आणि जे चमत्कार करतात त्यांनाच लोक संत म्हणतात. अजून संत समाजाला कळाला नाही, गर्दी तिथंच जास्त. एक वाक्य सांगू का तुम्हाला? ऐतवडेकर, माझा शब्द ऐकून घ्या. या जगामध्ये साधू वेगळा असतो आणि संत वेगळा असतो, लक्षात ठेवा. ऐका लक्ष देऊन. साधू वेगळा, संत वेगळा. चमत्कार करतो तो साधू असतो आणि जगाला गाथा आणि ज्ञानेश्वरी देतो तो संत असतो. लक्षात ठेवा, गाथा आणि ज्ञानेश्वरी देतो तो संत असतो. शास्त्रात असं सांगितलंय, एक कारक आणि एक ज्ञापक. कारक म्हणजे चमत्कार करून समाजाला आपल्याकडे खेचतो आणि ज्ञापक म्हणजे ज्ञान देऊन जगाचा उद्धार करतो. अजून सांगू, जगातला कोणताही चमत्कार, जगातला ज्ञानी संत कोणताही चमत्कार करू शकतो, पण जगात चमत्कार करणारा संत कधी ज्ञानेश्वरी आणि गाथा लिहू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ताकद नाही कोणाची गाथा आणि ज्ञानेश्वरी द्यायची, नाही देऊ शकत. अजून सांगू, देवासाठी रडतो तो साधू आहे, पण देव ज्याच्यासाठी रडतो तो संत आहे. अजून सांगू, एखाद्या जंगलात बसून मिळालेल्या मुक्तीचा आनंद भोगतो तो साधू आहे, पण एखाद्या जंगलात मिळालेला मुक्तीचा आनंद देहूत उभं राहून वाटतो तो संत आहे. देवाचा शोध घेतो तो साधू आहे आणि देव ज्याला शोधत येतो तो संत आहे. देवासाठी रडतो तो साधू आहे, पण देव ज्याच्यासाठी डोळ्यातनं पाणी काढतो ना तो संत आहे. चमत्काराला भूलू नका. पण सांगितलं नामदेव महाराजांना पांडुरंगाने, जगाच्या कामाला घेऊन जा. पण एक तुम्हाला सांगू का, तुकोबाराय कशा असावेत हे पांडुरंगानं आधी मनात ठरवलं होतं. जसं एखादा इंजिनियर एखादा स्ट्रक्चर तयार करतो, एखादी बिल्डिंग बांधायची आधी, तसं पांडुरंगानं तुकाराम महाराजांचं चित्र आतून रेखाटलं होतं. आणि असाच माझा तुकोबा असावा पृथ्वीवरती, असं पांडुरंगानं ठरवलं होतं. नामदेवरायांना जवळ बोलवलं. ऐसा बोलता शारंगधर, नामा विनवी जोडोनी कर, कोठे मी घेऊ अवतार, कुळ पवित्रते सांगा. नामदेवराय तयार झाले आणि नामदेवरायांनी विचारलं, तेव्हा मी तयार आहे, सांग असं कोणतं कुळ आहे, असं कोणता देश आहे की जिथं मी अवतार घेईन, जिथं मी जन्माला येईन. सांगायला सुरुवात केली, या पृथ्वीवरती पोटी पहिला पुत्र आलेला आहे आणि तुकोबा बनून तुला अवतार घ्यायचा आहे. आणि तुम्हाला महाराज अवतार घेण्यासाठी सिद्ध झाले. गर्भामध्ये नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंग असते आणि तेज भागलं सगळं. डोहाळे लागले, तुम्हाला माहिती आहे. काल तुम्ही ऐकलं असा, कौसल्याला डोहाळे लागले होते. आणि रे धनुष्य मारी रे रावणा, बरोबर ना? डोहाळे कशाला म्हणतात जरा मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नये का.
डोहाळे हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. डोहाळेचा शुद्ध शब्द आहे दोरुद. त्याला दोरुद म्हणतात. दो म्हणजे दोन आणि हृद म्हणजे हृदय. एका शरीरात दोन हृदय असतात आणि एका हृदयाची मागणी दुसऱ्या हृदयाला केल्यानंतर ते दुसरं हृदय आतल्या हृदयाची मागणी पुरवतं, त्याला डोहाळे म्हणतात. एक आईचं हृदय, एक बाळाचं हृदय. बाळाचं हृदय मागतं आणि आईचं हृदय त्याला देतं, याला डोहाळे म्हणतात. याला डोहाळे म्हणतात.